चला सामन्याला सुरुवात होईल. संदेश कर्नाळे गोलंदाजी मार्क वरती आता स्ट्रायकर एंडला एका बाजूला शुभम उतेकर, नॉन स्ट्रायकर एंडला रोहन कदम. पहिला बॉल पडेल. मॅचला होती सुरुवात. बिग बॅटल अध्यक्ष चषक 2026 चा महत्वाचा सामना आपण पाहतो. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू संदेश कर्नाळे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅच महत्वाची आहे, सर्वाधिक महत्वाचा सामना. पहिला बॉल, पहिला बॉल उसळी घेणारा तिखट बाउन्सर जो मात्र इथून पाहायला मिळालाय. अगदी उसळी इथून पाहायला मिळाली. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. राजा गाडगे यशांच्या पाठीमागे आहे. एका बाजूला ऑन साइडला तुम्ही क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये संकेत गाडगेला पाहतात. संघ तुल्य बळ आहे, ताकदवान आहे, मॅच चांगली पाहायला मिळणार या तीळ मात्र शंका नाही. यावेळेचा बॉल उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि एक निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती एकही धाव आलेली नाहीये. पहिले दोन बॉल निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. सौरभ गाडगे आलेला आहे. आणखी एक गोलंदाज. पहिले दोन चेंडू वेगाने येत असताना मला मिळाले, ते निर्धाव स्वरूपाचे आहेत. डॉट बॉल आलेले पाहायला मिळाले. सौरभ गाडगे आणखी एक गोलंदाजाचं आगमन होत आहे. संघातील एक हर हुन्नरी गोलंदाज. आडवा बाटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उंच चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, विकेट आली आहे. धक्का लागला महत्वाचा. शुभम उतेकर इथे पप्पी होतोय बाद. शुभम उतेकर खर तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. संयमाचा बुरुज ढासळला आणि महत्वाचा फलंदाज इथे बाद होतोय. योगेश शेलार, पोलादपूर तालुक्याचे बाहुबली, बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना त्यांना आपण पाहतोय. रन्स आलेल्या नाहीये तितक्याशा, परंतु एक चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. पहिल्या तीन चेंडूचा खेळ संपला, एकही धाव फलकावरती नाहीये. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार राहा. एका बाजूला श्री भैरी जोगेश्वरी क्रीडा संघ, वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणारा एका बाजूला संदेश कर्नाळे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन संदेश पुन्हा एकदा सज्ज होईल. तीन चेंडूचा खेळ संपलाय. उसळी घेणारा होता आणखी एक तिकड बाउन्सर. काय गोलंदाजी. हा बॉल जास्तीची उंची उसळी घेतली आहे. अवांतर येतोय बॉल. एक्स्ट्राची रन्स येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त उसळी चेंडूने घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे की काय धाबा येत असताना पाहायला मिळतात एक्स्ट्राच्या मदतीने. पुण्याहून आज बंटी भाऊंचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यावेळेचा बॉल पूर्व लेनला सिंगलीतून निश्चित येईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे घडला तरी काय. एक ने कही दूजे ने मानी, नानक जी कहे दोनों ज्ञानी. धक्का लागला रनआउटच्या स्वरूपामध्ये. थ्रो झाला जरूर, परंतु त्याला डायव्हर्शन देण्याचं काम संदेश कर्नाळेने केलं. थेट यष्टांवरती बॉल आढळला आणि फलंदाज बाद. धक्का लागत असताना पाहायला मिळतं एका मागोमाग एक फलंदाज बाद होऊ लागलेत. दोन फलंदाज बाद झालेले तुम्ही पाहताय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. योगेश शेलार देखील आउट होत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये तुम्ही पाहिलं. जोखीम घेतली, रिक्स घेतला, रिवॉर्ड चांगला मिळाला नाही. तोटा झाला संघालाही आणि वैयक्तिक स्वरूपामध्ये देखील. अजित येतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये.
धाव फलकावरती एक आहे, 2 फलंदाज बाद झालेत. अजित नवीन बॅटर बॅटिंग साठी मैदानावरती दाखल होतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये तितकासा महत्वाचा आहे. मागील मॅच एक चुरशीची लढत पाहायला मिळालं असं वाटत होतं, परंतु तिथे एक पात्रीच अभिनय होत असताना पाहायला मिळाला. कार्यक्रम वन साइडच झाला होता. त्या मॅच मध्ये तितकीशी चुरस निर्माण होते का पाहावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. पॅट खांद्याच्या मागे गेली, बॉल या यष्टिरक्षकाकडे जाऊन विसावतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलेला आहे. क्षेत्ररक्षणामधील काहीसे फेरबदल इथून पाहिले जातात. स्क्वेअर लेग आहे जो बॅकवर्ड मध्ये पाहायला मिळतोय. मिड विकेट आहे. पाऊ कॉर्नर तैनात करण्यात आलेला आहे. अगदी त्याच वेळेला एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप मध्ये स्वीपर कव्हर तैनात करण्यात आलेला आहे. शॉर्ट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन आहे. पुढचा बॉल ऑन साइडला रोहन कदम. सुरुवात केली आहे षटकारानं या इनिंगची. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहा, खेळाडूंना विनंती आहे, जेवणाची मुबलक व्यवस्था करण्यात आलेली आहे. आज गटारीचा दिवस आहे. आजचा दिवस आवर्जून तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या. सामना जरी तुम्ही यदा कदाचित न भूतो न भविष्यते काही अघटित घडलं, पराभवाच्या छायाखाली जरूर गेला असाल, तरीही जाऊ नका कोणीही जेवल्याशिवाय. सदैव मोहल्ला खेळतोय नेक्स्ट मॅच मध्ये. तिथे मात्र पुढच्या ग्रुपमध्ये एका बाजूला नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळे गाव खेळतोय. रोशन 11 पोलादपूर संघ खेळतोय. कालकाय क्रीडा मंडळ पित्तळवाडी संघाला देखील तुम्ही खेळत असताना बी ग्रुप मध्ये पाहाल राजा गाडगे आला गोलंदाजी मार्क वरती. राजाचं राजपण कालपण आजपण आणि उद्या पण. पोलादपूर तालुक्यामधील एक उत्कृष्ट असा गोलंदाज, एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू. 7 धावा धावलकावरती बनलात. रोहन कदमने षटकार ठोकत इरादे स्पष्ट केलेत. वज्र निर्धार त्याने केलेला पाहायला मिळाला. षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. लांबलचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यामुळे हा खेळाडू महत्वाचा राहील. वेगाने टाकला होता, स्क्वेअर कट केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. अजित एक स्टायलिश स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. हार्ड हिटर बॅटर आहे. संघाला सातत्याने खोऱ्याने धावा गोळा करून देण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मग या खेळाडूचा खेळ देखील तितकासा महत्वाचा राहू शकतो. अजित नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. फलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 8 ऑन दी बोर्ड. रोहन कदम स्ट्रायकर एंड वरती. पुढचा बॉल खोलातला यष्टिरक्षकाचा वेग घेतो. लाऊड अपील, परंतु कोणत्याही प्रकारे अपील उचलून धरली नाही दोन्ही खेळाडूंनी. ठाऊक होतो बॉल शरीराला लागलाय आणि त्यामुळे की काही ही अपील उचलून धरली नाही. राजाने प्रसंग अवधान दाखवलं, स्वतःला आवरलं सावरलं. त्यामुळे की काय हा डॉट बॉल येत असताना मला मिळतोय. शैलेश देखील त्याचे आगमन थोडस वेळेत झालेलं आहे. पुढचा बॉल उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा वेध घेईल. यावेळेला तितकीशी उसळी प्राप्त झालेली नाही. या डेटला हिट करणारे बाउन्सर टाकण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. तो बॉल पाहायला मिळालेला नाही आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत तुम्ही पाहताय तिथे बनलेले आहेत ते केवळ 8 आहेत. रोहन कदम जो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, चिंतामणीचा आशीर्वाद नेहमीच त्याच्या पाठीशी पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे त्याचा खेळ तितकासा महत्वाचा राहील. शैलेश करणाळे अर्थात दादाची उपस्थिती लाभलेली आहे अगदी वेळेत. धावफलकावरती धावा एकंदरीत 8 आहेत. खेळाडू कधी बदलायचा किंवा कधी आतमध्ये घ्यायचा की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येत असताना मला मिळते. पंच या गोष्टींची ताकीद करून देतात. राजेश घाडगे एका बाजूला गोलंदाजी करतो, तो दुसऱ्या बाजूला राजेश घाडगे बाउंड्री लाईन वरती आहे. पोलादपूर तालुक्यामध्ये 2 राजा गाडगे आहेत.
परंतु एकाला चिकू म्हणूनच ओळखलं जातं. धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या आहेत त्या 8. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे तितकासा स्ट्रोक मोठा पाहायला मिळालेला नाही आहे. सिंगल आली आहे. या पावसाळी क्रिकेटमध्ये पावसाची वाट प्रत्येक जण पाहत असतो आणि तो पाऊस आलाय. पावसाचं आगमन होत आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये पावसाविना पावसाळी स्पर्धेला मजा नाही. पावसाचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद काही निराळा राहतो. काही ठिकाणी तळ साचतं, काही ठिकाणी पाणी साचतं, चिखल होतं. त्यामध्ये खेळण्याचा आनंद काहीतरी औरच असतो. बॉल अधिकचा वेगाने निघत असतो. यावेळेचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळाला आहे. परंतु पावसाळी क्रिकेटमध्ये बॅटिंग करण्याचाही वेगळा आनंद असतो. मला आजही आठवताना विक्रोळी सर्कल असेल तिथे सुलतान खानच्या अगेन्स्ट संदीप कदम सरांनी केलेली बॅटिंग असेल किंवा MHBच्या मैदानावरती दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी तिथे केलेला खेळ असेल. हा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतो. अवांतर धाव. पावसाळी क्रिकेटमध्ये बॅटिंग करण्याची एक वेगळी मजा असते. फलंदाज नेहमी पसंत करतात. अगदी त्याच वेळेला अशू केसरकर यांचं देखील आगमन होत असताना मला मिळत आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला अजितच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. कार्यक्रम केलं तेही योग्यरित्या. षटकार. अजित चोरगे मैदानाच्या आतमध्ये लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या आता झपाट्याने बदलली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 15 ला 2 आहेत. 16 बनलेले आहेत. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. एक गोष्टीचं साम्य राहिलंय. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती षटकार आला. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती षटकार येत असताना मला मिळालाय. अर्थात संदेश कर्नाड आणि राजा घाडगे शेवटचा बॉल जो आहे ना तो त्या ताकदीनिशी टाकताना पाहायला मिळालेले नाही आहेत. षटकारानंतर संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. 16 ऑन दी बोर्ड. लांब लचक स्ट्रोक जो पाहायला मिळाला होता खर तर अजित चोरगेच्या बॅटमधून. गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल करण्यात आलाय. विनायक येतो गोलंदाजी मार्क वरती. विनायकला तुम्ही पाहताय षटक क्रमांक 3 मध्ये विनायकला इन्व्हाइट करण्यात आलाय. पहिला बॉल. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू वेगाने यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. स्किट झाला होता बॉल. आता खेळपट्टी जी आहे ती आता ओली बनलेली आहे. बॉल पडल्यानंतर स्किट होणार आहे. काही बाउन्स होतील, काही खाली राहतील, काही उचळी घेतील. आणि या गोष्टी सर्व गोष्टींचं ताळमेळ साधणं या गोष्टी सोपे राहणार नाहीत. या गोष्टी जुळून आणायला लागतील मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी. अजितने मागील बॉल षटकार ठोकला होता तोही लांब लचक. अशी तोडफोड इनिंग सेकंड इनिंग मध्ये तुम्ही राजा गाडगे अर्थात चिकूच्या बॅटमधून पाहाल. त्यामुळे पूर्वार्धाचा खेळ जेवढा महत्वाचा आहे ना तितकासा उत्तरार्धाचा देखील आहे. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्रॉय केलं. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळते. केवळ एकेरी धाव. रोहन कदम सिंगलच्या डबलला तितकंसं प्राधान्य देतोय आणि त्याला बायपास करण्यासाठी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाल्यात. स्ट्रोक मेकर आहे परंतु अजितने धाडस जे दाखवलं ना त्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं आहे. मैदानावरती आल्यानंतर त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. षटकार ठोकत जणू काही मेसेज दिला प्रतिस्पर्धाला नाही चालणार रणबंदी. उजव्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न पहा. ज्या रीतीने या गोलंदाजाला सुवर्ण मध्ये सापडलेला आहे
मुभा देत असताना तो पाहायला मिळालेला नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय, वेग प्रचंड आहे, फॉलो करतोय बॅटरला. उसळी घेणारा स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अफलातून आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय स्ट्रोक, षटकार. हा षटकार मारला ज्या पद्धतीने हा स्क्वेअर कट पाहायला मिळाला, त्या फटक्याला टपली शॉट म्हणता येईल. चपराकत लगावली होती उजव्या एसीच्या बाहेरचा. जितकी उसळी मिळाली त्या बॉलला तितकाच लांब पाठवलाय. संघाची धावसंख्या 23, 23 ऑन द बोर्ड. जेरीचा थ्रोही चांगला होता, त्याची चर्चा निश्चित होईल. धाफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 23 आहेत, 23 ऑन द बोर्ड आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध, एखादा षटकार. प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळाल्यात 3 षटकार जरूर आलेत 3 षटकांमध्ये, परंतु 18 बॉल मध्ये केवळ आणि केवळ धावा बनलेल्या आहेत त्या 23. पंच या षटकाला किती चेंडू झालेले आहेत, एकदा शहानिशा झाली. चला षटक संपलेला आहे. षटक संपतंय. खरं तर 3 बॉल रोहनने खेळले होते. चिकूची काउंटिंग अगदी योग्य राहते, त्यामुळे कोणताही संदेह नाही. येणारे 6 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल करण्यात येत आहे. सौरभ गाडगेला इन्व्हाइट करण्यात आले शेवटच्या षटकाच्या दरम्यान. एका गोष्टीची कमी जी आहे ना संघाला प्रकर्षाने जाणवत असेल, या पोलादपूरचा मास्टर माइंड ओंकार गाडगे यशांच्या पाठीमागे नाही आहे. कदाचित याच गोष्टीची कमी संघाला प्रकर्षाने जाणवत असेल. या वेळेचा बॉल डबल माइंडेड स्ट्रोक होता, फटका फसतोय. इथे स्क्वेअर कट करायचा की लॉंग ऑफला खेळायचा हे समजलं नाही, परंतु धावा चांगल्या मिळतील. जास्तीच्या धावा इथून येताना मला मिळाल्यात. 3 कंप्लीट झाल्या. चौथीचा प्रयत्न होईल का? 3 धावसंख्येवरती समाधानी आहे रोहन कदम. धावा मिळतात त्या 3 तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारली आहे. धावफलकावरती धावा बनल्या एकंदरीत 26, 26 ऑन द बोर्ड. या सामन्यामध्ये तितक्याशा धावा पाहायला मिळालेल्या नाही. 4 षटकांची मॅच आहे. याच्या पुढे महत्वाचा सामना कोणत्या संघाचा लागतो हेही पाहिलं जाईल. चेंडू दिशाही नाही. अवांतर धाव येत असताना मला मिळते एक्स्ट्राची रन्स. धावफलकावरती अवांतरच्या मदतीने देखील आपण पाहतो धावफलकावरती एकेरीने भर पडली आहे. 27 बनत असताना मला मिळाल्यात. हा सामना हाय व्होल्टेज बनेल, मोठ्या धावा पाहायला मिळतील. खर तर प्रेक्षकांचा हिरमोड झाला असंच म्हणावं लागणार आहे. तो खेळ करता आला नाही. यावेळेस बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल आली. अजित चोरगे दुसऱ्याचा प्रयत्न करेल. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा अजितच्या माध्यमातून इथून कंप्लीट करण्यात आल्यात. एका दुहेरीने धाब्याने संघ पुढे सरकतोय. एका गोष्टीचं कॅल्क्युलेशन कुठेतरी तितकंस जमत नाहीये, बसत नाहीये की जर 3 षटकांमध्ये 3 षटकार आलेले आहेत, बाकीच्या एकंदरीत 15 बॉलवरती तितक्याशा धावा का बनल्या नाही. फुलरचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. 2 आलेले आहेत. तिसरीचा प्रयत्न करण्यात येतो. 3 कंप्लीट झाल्या. चौथी येईल का? चौथी देखील कंप्लीट होतीये. 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 4च पळून पूर्ण केल्या जाऊ शकतात. फेक फिल्डिंगच्याही धावा मिळू शकतात गांधी. फेक फिल्डिंगला पंचांनी जर या गोष्टी हेरल्या तर त्या 5 धावा मोफत आहेत. कदाचित नियम ठाऊक नसावा.
फेक फिल्डिंग तुम्ही करू शकत नाही. क्रिकेटमध्ये 5 धावांची पेनल्टी आहे या गोष्टीला. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 33 धावा धावफलकावरती आहेत. चला रोहन, आता सुरू करायला हरकत नाहीये. मैत्रीचंही नातं जपायला हवं. नियमावली पोहोचल्यानंतर लगेचच ती अपील नको. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. सिंगल येत असताना मला मिळते. एकेरी धाव आली आहे धावफलकावरती. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती बनलेल्या आहेत त्या 34. एक धाव महत्वाची होती, कारण मोठ्या संघांना ज्या वेळेला आपण पाहतो ना खेळत असताना त्या वेळेला संघांकडे गोलंदाज चांगले राहतात, संघांकडे फलंदाज चांगले आहेत, आणि त्यामुळे की काय एक धाव लढवई या वृत्तीने लढवल्या जातात. मंगेजी बेलोसे साहेब, संदेजी बेलोसे साहेब यांचंही आगमन झालेलं आपण पाहतो. संघाच्या साथीला, संघाच्या पाठीमागे नेहमी ते उभे राहतात. हा नो बॉल आहे. मॅच मध्ये अजून खूप काय बाकी आहे. रोहन स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल का? नो बॉल. आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. नो +1 एकंदरीत 2 आलेले आहेत. हा एकतर ओंकार गाडगे या संघामध्ये नाही आहे, संघाचा मास्टर माइंड. दुसरा एका बाजूला शैलेश लायबन लवकरात लवकर पोहोचताना पाहिला नाही, आणि त्यामुळे की काय संघ अडचणीमध्ये आहे. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 36. आफ्रिहीचा बॉल आहे. या बॉलवरती सर्वाधिक महत्वाचा चेंडू राहील. 2 बॉल येणं बाकी आहे. 2 बॉल मध्ये 2 मोठे प्रहार आले आहे. एक मोठी धावसंख्या 50चं टार्गेट देखील महत्वाचं राहू शकतं. यष्टिरक्षकाचा वेध. हा बॉल निर्धाव आलाय. शेवटचा एक चेंडू राहिलाय शेष. आता फटका येईल का विशेष? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लक्ष्या किंग मैदानाच्या आतमध्ये तो बाला मिळतोय. हेलिकॉप्टर ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने. धावा मिळतील त्या 6. या फटक्यामध्ये वजनही होतं आणि धाव मिळाल्या संपूर्ण अर्धा डझन. षटकार येत असताना बाला मिळतोय. चला, क्षेत्ररक्षणासाठी संघ त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवं. चला घाई करा. मंगेजी बेलोसे साहेब यांना तुम्ही कदाचित इंडियन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. चला घाई करा, कारण पुढे महत्वाचा आहे खेळ. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. मंगेजी बेलोसे साहेब, तुम्ही आतमध्ये जाताय, मी हे बोलण्याच्या आधीच, जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गेलात आणि बॉल पकडलात, प्लेयरने मारलेला दुसऱ्याने दिलेला नाही, तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज, आणि कॅश पकडली तर 1000 रुपये. 1500 रुपये दादा, 1500 झाले. 1500 रुपयाचा पारितोषिक आहे. धावफलकावरती बनलेल्या त्या 42 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मागील मॅच मध्ये 43 धावा ह्या कडवट आव्हान होतं. पहा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट काय असतं ना, ज्या ओंकार शेलारने पोलादपूरला दाखवून दिलंय, तोही पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्या बात आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये यावर्षी एक गोष्ट आनंदाची अशी झाली की बेलोसे परिवारामध्ये गाडी आली. दुसरी आनंदाची गोष्ट अशी झाली की दोन्ही बंधूंनी एकत्रितपणे बिझनेस चालू केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आनंदाची अशी आहे की आज दोघेही आतमध्ये आहेत. आज दोघांनाही आपण खेळताना पाहायला मिळतात.
मंगेजी बिलोसे साहेब आणि संदीप बिलोसे साहेब यांना आपण पाहतोय. समर्थही मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे का तुम्हाला? चला बॅटर जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. फुलंदाज जायला हरकत नाहीये. लंगोटी मित्रमंडळ करंजे अगदी वेळेमध्ये मॅचला पोचणारा संघ, अगदी वेळेमध्ये मॅच संपवणारा संघ, वेळेच्या बाबतीत सतर्कता नेहमी बाळगणाऱ्या संघाला म्हणून आपण पाहतो. लंगोटी मित्रमंडळ करंजे बॅटर जाऊ द्यात. चला काही करा, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतो आघाडीची जोडी दाखल होते. मैदानाच्या आतमध्ये केवळ दोन बंधूंचीच नाही तर अगदी त्याच वेळेला समर्थ आणि सार्थकला तुम्ही पाहतात पिता पुत्रांच्या जोड्या आहेत. त्यामुळे ह्या सामना महत्वाचा राहू शकतो. पोलादपूर तालुक्याचे बाहुबली आणि यॉर्कर किंग गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेत. राजेश घाडगे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये संदेश करणारे ही जोडी दाखल होत असताना मला मी इथे बॅटिंग साठी ते मैदानावरती दाखल झालेत. महत्वाचा सामना आहे. इथून मात्र आणखीन काही वेळामध्ये आणखीन पुढच्या सामन्यांचे शेड्यूल पुढे येईल. चला थोडी घाई करा, थोडी घाई व्हायला हवी याच्याकडे मी लक्ष वेधेन. कापडे विभागाची स्पर्धा ज्यावेळेला पार पडली जाते, कापडे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही आपण योगेश शेलार सरांकडे पाहतो. चला घाई व्हायला हवी, आता हरकत नाहीये मॅच चालू व्हायला. एका बाजूला योगेश शेलार गोलंदाजी मार्क वरती आहेत. एकच किंग पोलादपूरचा लक्षा किंग, स्ट्राईक मिळाली नाही. त्याचा खेळ महत्वाचा राहू शकतो या सामन्यामध्ये. एका बाजूला पप्पीची गोलंदाजी असेल, दुसऱ्या बाजूला रोहन कदमचा खेळ महत्वाचा राहील. कारण या मॅच मध्ये 43 डिफेंड करायच्या त्या होतील का, की लंगोटी मित्रमंडळ करंजे आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. पहिला बॉल वेगाने पाहायला मिळालाय, सिंगल आली आहे. एक मिळाली, दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये, केवळ पहिल्या बॉल वरती सिंगल येते. पहा या गोष्टीची पुन्हा एकदा जाणीव करून देऊयात. बॉल जर का मैदानाच्या आतमध्ये कुठे गहा झाला, क्षेत्ररक्षकाने सरेंडर केलं तर 4 धावा दिल्या जातील. याच्याकडे लक्ष वेधूयात. पहिला बॉल वरती सिंगल आली आहे. यॉर्कर किंगने पहिला बॉल बाउन्सर टाकलेला आपण पाहिला. पहिला चेंडू जो बाउन्सर बाला मिळाला होता. पुढचा बॉल यावेळेला राजाचा राजपण मैदानाच्या आतमध्ये तो जसा आलाय, बॉल मैदानाच्या बाहेर, षटकार. ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळाला होता. उजव्या सीच्या बाहेर फ्लॅट पॅरल चेंडू सीमारेषावर आणतोय. धाव मिळतात 4. एक चांगला स्क्वेअर ड्राइव्ह बॅकफुटला येत असताना केलेला पाहायला मिळालाय.
हाही चौकार येतोय. 2 बॉल मध्ये 10 गोळा केल्यात राजा. या फलंदाजाची एंट्री ग्रेट थेट झालेली पाहायला मिळाली आहे. षटकारानंतर चौकार आलाय. धावफलकावरती 11 बनलेले आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. अच्छे गेंदों को सन्मान दो, बुरे गेंदों का समाचार लो. चांगल्या चेंडूचा सन्मान केलाय. सिंगल इथून घेतली जाते लेग बाईटच्या स्वरूपामधून. धावफलकावरती बनलेल्या आहेत त्या 12. वेल ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. श्री गणेश रामलीला मैदान या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. खर तर आपण पाहिलं तर या मैदानाच्या शेजारी होऊन आणि जी सातत्याने जे मात्र आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग जात असतात, त्यामुळे बॉल लगेच अवेलेबल होतात. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या 15. 12 धावा धावफलकावरती आहेत. वेल ऑन दी बोर्ड. हा फटका बसलाय. झेल महत्वाचा राहील. लक्षा किंग पोचेल का? सिंगल आली आहे. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड कंप्लीट. राजा तितकासा फिट पाहायला मिळत नाहीये. धावताना कुठे ना कुठेतरी संघर्ष करावा लागतोय त्याला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन द बोर्ड. 14 बनलेल्या आहेत. 43 चा चालू असणारा पाठलाग. अजूनही आवश्यकता राहिली ती 29 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 29 धावा. सामना बनेल का? हे षटक कोणाच्या हाती सुपूर्द करण्यात येत आहे? गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलेला पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. 29 ची आवश्यकता. अजितला इनबॅट करण्यात आलाय. तो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. अजित आलाय गोलंदाजी मार्क मध्ये. 18 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या षटकाची सुरुवात. अगदी थाटात राजाच्या बॅटमधून षटकार. खिलाडी नाही, खलीफा है. अद्भुत नाही, अजूबा है. या खेळाडूला केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करण्यात तो पसंत करतो. धावफलकावरती धावा एकंदरीत बनतात त्या 20. सामन्यामध्ये अजूनही विजयासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. 23 ची आवश्यकता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पप्पी इथे प्रयत्न काय अफलातून पाहायला मिळालाय. बॉलने कव घेतला होता. हवेमध्ये हिलकावे खाल्ले. त्यामुळे की काय जजमेंट पावसाळी क्रिकेटमध्ये करणं ही बाब सोपी नाहीये. शरीराचं संतुलन बनत नाही आणि म्हणून की का हा झेल बनताना पाहायला मिळाला नाहीये. 22 बनल्यात. 21 ची आवश्यकता आहे. अजित पुन्हा पुन्हा वारंवार फुलरलेनचे बॉल इथे हाताळतोय. ओव्हरपिच गोलंदाजी केली आहे त्याने. सिंगल आलेली आहे. 23 धावा धावफलकावरती बनतात. लेंथ मध्ये परिवर्तन झालेलं नाहीये आणि त्याच कारण की काय तितकंसं अवघड गेलेलं नाहीये राजाला. बॅटिंग करणं सोपं बनलंय. 3 बॉल फुलरलेनचे पाहायला मिळालाय. अजित व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी करणारा. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. हाही ओव्हरपिच होता. लक्षा किंग वेगाने चेंडूवरती येत. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल आलेली आहे. केवळ एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने 24 बनल्यात. अजूनही 19 ची आवश्यकता आहे. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा राहील. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. पहिल्याला षटकार आला. दुसऱ्याला डबल आली आहे. पुढच्या 2 मध्ये 2 सिंगल आल्यात. 4 बॉलचा खेळ संपलाय. हे पृथक्करण आहे या षटकाचं. हाही चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. एकाच लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी करतोय. खर तर भाग्य जिथे बलवत्तर आहे असंच म्हणावं लागेल, कारण फटके मोठे आलेले नाही आहेत. ओव्हरपिच गोलंदाजी सातत्याने केली. रडार मध्ये रीच मध्ये बॉल दिलेले आहेत. सिंगल इथूनही आली आहे. धावफलकावरती बनलेले आहेत एकंदरीत 25.
13 बॉलचा खेळ बाकी आहे, अजूनही 18ची आवश्यकता. देवळे संघ पण तयार राहा, या गोष्टीकडे लक्ष वेधूयात. होय, भैरवनाथ देवळे संघ, कारण नरवीर तानाजी क्रीडा मंडळ देवळी गाव संघ खेळतोय. धापलकावरती धावा एकंदरीत बनलेला पाहायला मिळाल्या. आता 25 आहेत, 12 बॉल. आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती 18 धावसंख्येची. श्री भैरी जोगेश्वरी क्रीडा संघ देवळेगाव आपण तयार राहा. देवळे संघ तयार राहा. देवळेगाव संघाची त्या पुढे मॅच आहे. 12 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल, रोहनला इन्व्हाइट करण्यात येते 3ऱ्या षटकाच्या दरम्यान. चला, थोडी घाई व्हायला हवी, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. इथून पुढे 7 मॅचेसचं शेड्यूल बाकी आहे. रोहन कदम येते गोलंदाजी मार्क मध्ये. 12 बॉल आणि 18 धावसंख्येची आवश्यकता. पावसाळी क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी घडत असताना पाहायला मिळाल्यात. पहिलाच बॉलने उंची गाठली आहे, लांबी नाही. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न काय पाहायला मिळाल्यात. आज संघ आपल्या गावाच्या नावाने खेळतोय. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ या नावाने हा संघ उतरलेला आणि संपूर्ण समर्पण तुम्ही पाहताय. 16ची आवश्यकता. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 बॉल आणि विजयासाठी अजूनही आपण पाहिले तर 16ची आवश्यकता राहिली आहे. 27 बनल्यात. 16ची आवश्यकता. ब्रेक थ्रू मिळून द्याव्या लागतील. बॅकफुटला आले होते, ऑन साइडला केला नटराज स्टाईलने. आउटफील्ड पास, रन मिळतील या बॉलवरती. सिंगल मिळाली आहे, परंतु इथे फेकी होईल. तत्वर मात्र 2 कंप्लीट. 3ऱ्याचा प्रयत्न, 3ही कंप्लीट झाल्यात. समर्थचा एक चांगला थ्रो इथून पाहायला मिळाला. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारली आहे. राजा काहीसा दुखापतग्रस्त आहे, तितकासा फिट पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती एकंदरीत तिहेरीच्या मदतीने 30 बनल्या. 13ची आवश्यकता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आलेली आहे. केवळ राजा याच्यापेक्षा जास्तीचा आता काही घेऊ शकत नाही. संदेशने जरूर कॉल दिला तरी देखील सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर 31. खर तर या स्पर्धेला, या संघालाच नव्हे तर स्पर्धा देखील एका खेळाडूला जास्ती तर मिस करते आणि कदाचित तो येईल ही दुपारनंतर. ओमकार घाडगे हेलिकॉप्टर लुक दिला, लॉंग ऑनला केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पोहोचतोय. सिंगल आलेली आहे केवळ. एकेरी धाव इथूनही आली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 32 बनल्यात. येणारे चेंडू इथून पुढे राहिले. 8 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि विजयासाठी एकंदरीत 11ची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रोहन. विकेट मिळाली नाही. प्रायोरिटी विकेटला ठेवली होती, दिली होती, परंतु ते झालं नाही. इथे संदेशच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅटमधून टक करून साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. पाच धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 7 बॉलचा खेळ बाकी. जे उत्तरार्धामध्ये फलंदाजांनी केले ते पूर्वार्धामध्ये फलंदाज करू शकले नाही. यावेळेला मॅच फिनिश ऑन हिज स्टाईल. सामना संपवला आणि एक मोठा घवघवीत यश इथे लाभत असताना पाहायला मिळत आहे करंजी संघाला. संदेजी कासार, कशाला टेन्शन घ्यायचं, कोणाचं. दादा आमचा सरपंच साहेब, आपलं हार्दिक स्वागत.
चला पुढचा सामना कसा राहील त्यासाठी मी करंजे संघाचा कर्णधार चला त्वरित या आणि एका बाजूला हळदुळे संघाचा कर्णधार चला दोन्ही टीमचे कॅप्टन या एका बाजूला हळदुळे आणि त्याच्या अगेन्स्ट अगदी त्याच्या एका बाजूला हळदुळे संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला करंजे आपण या दोन्ही टीम कॅप्टन